अहिल्यानगर श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास संस्थेच्या जिल्हाध्यक्षपदी अमोल हुंबे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। अहिल्यानगर श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी अमोल हुंबे पाटील यांची नियुक्ती करण्यात आली असून राष्ट्रीय संरक्षक वेद प्रकाश कटारिया यांनी नियुक्ती पत्र दिलंय। भगवान श्रीकृष्ण आणि सनातन धर्माबाबत अमोल हुंबे पाटील यांचं अतूट नातं असल्यामुळे ते जिल्हाध्यक्ष पदाचे कार्य यशस्वीपणे सांभाळतील। तसेच श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास संस्थेचा नगर जिल्ह्यात विस्तार करण्यासाठी अमोल हुंबे पाटील यशस्वीपणे काम करतील आणि संस्थेचे विचार हिंदू धर्मियांपर्यंत पोहोचवतील अशी भावना पत्रातून त्यांनी व्यक्त केली। तर यावेळी जिल्हाध्यक्ष अमोल हुंबे पाटील म्हणाले, श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास संस्थेच्या अहिल्यानगर जिल्हाध्यक्ष पदाची मला जबाबदारी मिळाली असून त्याचं कार्य सर्वांना सोबत घेऊन केलं जाईल असं ते म्हणाले। तर यावेळी प्रदेशाध्यक्ष शंकर वराडकर, राज्य संघटक अभय जगताप, विशाल रोहणकर आदी उपस्थित होते। जय शिवराय। महाराष्ट्राचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी यांच्या कृपा आशीर्वादाने मला मथुरा येथील श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास या समितीवरती अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी माझी निवड झाली। त्याबद्दल मी समितीचे खूप खूप आभार व्यक्त करतो। याआधी मला देवदेश धर्माचं कार्य मी करत असताना माझ्यावरती वारंवार मी हिंदू धर्मावरती काम केलं। आता मला जी समितीनं जबाबदारी दिली ती मथुरेतील श्रीकृष्ण मंदिर यासाठी मला जिल्ह्याची जबाबदारी दिली आणि छत्रपती शिवाजी महाराजांना स्मरून मी ही जबाबदारी चांगल्या प्रकारे सर्वांना एकत्र घेऊन, सगळ्या हिंदुत्ववादी संघटना असतील, तरुण असतील, सर्वांना सोबत घेऊन मी श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास यासाठी आणि आमचं भाग्य की फुल नाही फुलाची पाकळी आम्हाला एक खारीचा वाटा म्हणून मथुरेच्या श्रीकृष्ण जन्मभूमीसाठी कार्य करण्यास मिळतंय हे आमचं अवभाग्य। श्रीकृष्ण जन्मभूमी संघर्ष न्यास समिती अहिल्यानगर जिल्हाध्यक्षपदी आमचे मित्र अमोल हुंबे भाऊ यांची निवड झालेली आहे। त्यांच्या इथून मागची कारकीर्द बघता हिंदू धर्माचं असेल, देव देश आणि हिंदू धर्माचं त्यांच्या हातून खूप मोठ्या प्रमाणात कार्य झालेलं आहे। त्या कार्याची पोचपावती म्हणून आज त्यांना जिल्हाध्यक्षपद हे श्रीकृष्ण जन्मभूमीचं भेटलेलं आहे। त्याच्यासाठी आम्ही सर्व मित्र परिवाराच्या वतीने त्यांना मनापासून खूप खूप शुभेच्छा देतो। भविष्यातही त्यांच्या हातून मोठमोठे देवदेश आणि धर्माचे कार्य व्हावं आणि त्यांच्या ह्या जिल्हाध्यक्षपदाच्या कार्यकाळातच श्रीकृष्णाचं मंदिर तिथं मोठ्या प्रमाणात एक भव्य दिव्य असं उभारलं जावं आणि त्यांच्यासोबत आमच्या सर्वांना त्या मंदिराचं दर्शन घेण्याचा योग यावा हीच एक इच्छा व्यक्त करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो। ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24।